Welcome back in my YouTube channel, Learn English Language with Sarjaro Patel. Today we are going to learn formal letter. You know that in the last session I have discussed informal letter. Today we are going to discuss about formal letter. You know that there are two types of letter, formal letter and informal letter. In the last session, I have discussed the marking scheme of these two letters, informal letter as well as formal letter. You know that there are 20 marks for writing skill. In writing skill, question number 5A, A1 and A2 for letter writing. A1 activities for informal letter and A2 activities for formal letter writing. Before I am going to discuss about formal letter, once again I would like to tell you about letter writing. Look at letter writing is a very important mode of communication. It is a very useful in personal and professional development of an individual. The student should be able to differentiate informal or friendly messages from messages sent to officials. The teacher is expected to impart the objectives of all types of letter writing. The students must be taught both the formal and informal letter writing. The objective here is to see that the students learn the format of each given type of letter properly along with the language used. In the last session, I have discussed about it, but still I would like to tell you about the letter writing. I know that it is my duty to speak in English, but some of the students and parents requested me to explain the lesson in Marathi also. So I am going to explain in Marathi also. विद्यार्थी मित्र, काही विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सांगितल्यानंतर समजत नाही म्हणून थोडंसं मराठीतून एक्सप्लेनेशन म्हणतोय. परीक्षेमध्ये दोन प्रकारचे पत्र विचारले जातात, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A आणि 5A1 आणि A2 हे दोन ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. पूर्वी पत्रलेखन विचारण्याची पद्धत वेगळी होती. त्या नवीन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो, ऍक्टिव्हिटी दिली जाते आणि ती ऍक्टिव्हिटी कशी दिली जाते हे आपण थोडं पाहणार आहे. मागच्या वेळी मी एक पत्र इन्फॉर्मल लेटर घेतले, त्यावेळी ती ऍक्टिव्हिटी सांगितली होती. इन द सेम वे आय विल टेल यू अबाउट दिस ऍक्टिव्हिटी, बट you should know what type of activity is given in the question paper or exam. Now look at, in the activity sheet, both types of letters will be given where the students can choose any one of them. विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकारचा फॉर्मॅट माहित पाहिजे आणि दोन्ही प्रकारची पत्र लिहिता आली पाहिजे. पण तुम्हाला दोन पैकी एकच पत्र चॉईस करायचं असतं आणि त्या दोन्ही पैकी एक निवडायचं असतं. मग ते इन्फॉर्मल लिहू शकता किंवा फॉर्मल लेटर लिहू शकता. त्यामध्ये काय म्हणलं बघा, इमोशन्स ओपिनियन शुड बी वेल एक्सप्रेस टू प्रॉपर ऑर्डर. तुमच्या ज्या भावना आहेत, तुमची जी मतं आहेत ती अतिशय योग्य शब्दात मांडता आली पाहिजे. फार मोठं पत्र लिहिलं म्हणजे जास्त मार्क्स मिळतात किंवा फार कमी लिहिलं तर तुमच्या लेंथवर तर मार्क्स नसतात. हाऊ यू एक्सप्रेस युअर ओपिनियन or how you express your emotion, it decides your marks. तुम्ही कशा पद्धतीने मांडले त्यावर तुमचे मार्क्स असतात. तर तुमचं ते फॉर्मॅट कसं आहे, कंटेंट काय, फॉर्मॅट, कंटेंट, लँग्वेज, व्होकॅब्युलरी, ग्रामर,
All these parts are very necessary while writing a letter. तुम्ही ह्या गोष्टी सगळे महत्वाचं आहे. त्याचं फॉर्मॅट महत्वाचं आहे, लँग्वेज त्यातली महत्वाचं आहे, कंटेंट काय लिहिलेलं आहे. कंटेंट हे सर्व मुद्दे ज्या एखादी जाहिरात असेल, एखादी पोस्टर असेल, त्या जाहिरातीमधील, त्या पोस्टरमधील तुम्हाला कंटेंट आपल्या भाषेत मांडता आला पाहिजे. And now look at the last point. Letter should be written in a block format. All the components of the letter should be aligned to the left. विद्यार्थी मित्रो, मागच्या लेसन मध्ये सेशन मध्ये मी सांगितलं तुम्हाला की आताच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं पत्र लिहायचं असेल तर ब्लॉक फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. कारण पूर्वी आपण आपला सेंडर्स ऍड्रेस उजव्या हाताच्या कोपऱ्यात लिहायचो आणि रिसिपंट ऍड्रेस आपण समासाला लागून लिहायचो. पण आता या ठिकाणी प्रत्येक स्टेप ही तुम्हाला समासाला लागून लिहायचंय, समासाच्या बाजूलाच लिहायचंय. या ठिकाणी पॅरेग्राफ साठी स्पेस सोडायची नाही. यू हॅव टू स्किप वन लाईन, यू हॅव टू स्किप वन सेंटेन्स. एक ओळ सोडून द्यायचे की जेणेकरून दुसरी स्टेप त्या ओळीनंतर असेल. म्हणजे यू हॅव टू स्किप वन लाईन आफ्टर एव्हरी स्टेप. प्रत्येक पायरीनंतर तुम्हाला एक ओळ सोडणं गरजेचं आहे. ते आपण पत्रलेखनामध्ये पाहणार आहोत. आता अगदी विस्तृतपणे या सेशन मध्ये कशा पद्धतीने फॉर्मॅट असलं पाहिजे, कशा पद्धतीने पत्र लिहिलं पाहिजे, कशासाठी किती मार्किंग स्कीम हे सगळं पाहणार आहे. नाउ लुक ॲट द नेक्स्ट point, and it is a very important point, marking scheme. In the last session I have discussed about marking scheme. Still I am going to tell you about marking scheme. In formal letter you have to get half mark for sender's address and date. तुम्हाला अर्धा मार्क हा पाठवणाऱ्याचा पत्ता आणि डेट याच्यासाठी आहे. विद्यार्थी मित्र, मी ज्यावेळी ऍक्टिव्हिटी सोडून घेणार त्यावेळी सांगणार आहे, पण पुन्हा एकदा सांगतो, इथं आपलं नाव लिहायचं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये असं दिलेलं असतं, इमॅजिन यू आर राहुल पाटील, रोहिणी पाटील, वॉट एव्हर इट मे बी, अँड लिव्हिंग इन मुंबई. और समटाइम्स इन ऍक्टिव्हिटी शीट सेंडर्स नेम अँड ऍड्रेस इज गिवन देअर. कधी कधी त्या ठिकाणी त्याचं नाव आणि पत्ता सुद्धा दिलेला असतो. तुम्हाला तयार करायची सुद्धा गरज नाही, पण नाव आणि शहराचं नाव दिलं असेल. यू हॅव टू प्रिपेअर ऍड्रेस अँड डेट. तुम्हाला पत्ता आणि दिनांक हे तयार करून लिहायचं असतं आणि त्या ऍक्टिव्हिटीसाठी, त्या स्टेजसाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे. अँड द सेकंड पॉइंट इज रिसिपंट ऍड्रेस. इन फॉर्मल लेटर यू हॅव टू राईट ऑफिसर. इट मे बी अ एडिटर, इट मे बी अ मॅनेजर, इट मे बी द हेडमास्टर. मग मुख्याध्यापकाला लिहिलेलं पत्र असेल, एखाद्या मॅनेजरला पत्र लिहिलं असेल, एडिटरला पत्र लिहिलेलं असेल, तर जे पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीचं डेजिग्नेशन आणि त्या ठिकाणी ऍड्रेस एवढं लिहिण्यासाठी अर्धा मार्क आहे. आणि तिसरं जे स्टेप आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची आहे. आणि तिसरं जे आहे ते सॅल्युटेशन, सब्जेक्ट लिहायचं तुम्हाला पत्राचा योग्य असा त्या पत्राला अनुसरून विषय लिहिणं आणि सॅल्युटेशन, डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर, या दोन स्टेप साठी अर्धा मार्क आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला 1.5 मार्क मिळणार आहे. आणि मेन बॉडी, मग जे कुणाला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीला तुमचा जो मेसेज आहे त्या ठिकाणी तो सेव्ह झाला पाहिजे. त्याला योग्य भाषेमध्ये तुम्हाला तुमचा कंटेंट मांडता आला पाहिजे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. अँड सबस्क्रिप्शन और क्लोजिंग, म्हणजे क्लोजिंग साठी अर्धा मार्क आहे आणि ग्रामर साठी 1 मार्क आहे. अशा रीतीने 5 मार्कांचं मार्किंग स्कीम आहे. इन द लास्ट सेशन आय हॅव डिस्कस अबाउट फॉर्मल अँड इनफॉर्मल. दोन्ही पत्राची मागच्या वेळी चर्चा केलेली आहे. आता या ठिकाणी फॉर्मल बाबतीत चर्चा केलेली आहे. नाउ लुक ॲट द ऍक्टिव्हिटी. इन द लास्ट सेशन I have taken the same activity for informal letter. Now I am going to tell you about formal letter, but now it is the same activity. विद्यार्थी मित्रो, गेल्या वेळी मी जे सेशन घेतलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हीच ऍक्टिव्हिटी होती, पण त्यावेळी मी तुम्हाला
इन्फॉर्मल लेटर कसं लिहावं त्याच्याविषयी माहिती सांगितली. पण आता मात्र मी तुम्हाला फॉर्मल लेटर कसं लिहायचं हे सांगणार आहे. नाउ लुक एट द फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड activity. Suppose you are Ganesh or Gauri Patil from Mumbai. Read the advertisement given below and attempt any one of the letters given below it. तुम्ही समजायचं आहे की तुम्ही गणेश पाटील तर आहात किंवा गौरी पाटील, म्हणजे त्यांच्या तुम्ही भूमिकेत जायचंय आणि तुम्ही पत्र लिहायचंय. कुणाला पत्र लिहायचंय तर फॉर्मल लेटरची ऍक्टिव्हिटी आपण वाचतोय. फॉर्मल लेटर मध्ये काय सांगितलं बघा, रीड द गिवन ऍडव्हर्टाइजमेंट, write a letter to the office in charge Goa Tourism Department, Goa, asking permission to join your school's tour to Goa. Make use of the points given in the advertisement. You may add your own points. And there is a one advertisement: visit scenic beauty, enjoy seafood and life in Goa, a living paradise on earth, visit temples and churches, experience boating and all water sports, comfortable stay and enjoyable sea beaches. Contact the officer in charge, Goa Tourism Department, Goa, PIN 403505. First of all, I would like to tell you how to write this letter. First of all, you should know the format. तुम्हाला format माहित पाहिजे. Formal letter the format आहे. First of all, you have to write sender's address. After that, you have to sender's address and date, and then you have to skip one line. Then you have to write the recipient's address. Then you have to write salutation. Subject. Then you have to write salutation, and then main body, and then closing or subscription. In this way, you can complete your फॉर्मल लेटर. आपण हे मी तुम्हाला तोंडी सांगितलं, पुढे आपण प्रत्यक्षात हे पत्र सोडवून बघणार आहे. हे पत्र कोण लिहिणार आहे, एक तर गौरी पाटील किंवा गणेश पाटील, आणि त्याचा पत्ता तुम्हाला क्रिएट करायचा आहे. यू हॅव टू टेल द नेम ऑफ द हाऊस, यू हॅव टू टेल द लँडमार्क ऑफ युअर लिव्हिंग प्लेस, अँड देन यू हॅव टू मेन्शन युअर city, the name of city, and after that you have to mention date. म्हणजे ह्या गोष्टी ह्या पत्त्यामध्ये आल्या पाहिजेत. पहिल्या वेळेला तुमचं नाव, दुसऱ्या वेळेला घराचं किंवा रेसिडेन्शियल प्लेसचं नाव, त्यानंतर एखादं लँडमार्क म्हणजे घरापासून ज्या एरियात राहतात तो एरिया, आणि शहराचं नाव. ऍटलिस्ट एवढं लिहिणं अपेक्षित आहे. आणि देन यू हॅव टू मेन्शन द डेट. त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे. then you will get half mark for sender's address and date. मग तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. आणि नंतर कुणाला पत्र लिहायचं आहे या पत्त्यामध्ये सांगितले बघा, राईट अ लेटर टू द ऑफिस इन्चार्ज गोवा टुरिझम डिपार्टमेंट गोवा, यांना पत्र लिहायचं आहे. तर त्या ठिकाणी एक वर्ड सोडून तुम्हाला तो कुणाला लिहायचं त्याचं पद काय, द ऑफिस इन्चार्ज. आणि कुठला ऑफिस इन्चार्ज, द ऑफिस इन्चार्ज गोवा टुरिझम डिपार्टमेंट गोवा, असं तुम्हाला पत्ता तयार करता आला पाहिजे. विथ पिनकोड, तिथं दिलेला पिनकोड म्हणून आपल्याला त्याचाही उल्लेख करता आला पाहिजे. आणि त्याला अनुसरून मग सब्जेक्ट, आणि नंतर मेन बॉडीमध्ये त्या मुद्द्याला अनुसरून कसं लिहायचं ह्यात आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. नाउ लुक ॲट, आय विल start to the formal letter. First of all, you have to mention your name. You can write either Ganesh Patil or Gauri Patil. या ठिकाणी गणेश पाटील किंवा गौरी पाटील लिहू शकताय. Then I have mentioned here the name of the house, Om Niwas. Then I have mentioned the particular place in Mumbai. Mumbai is a big city. मोठं शहर आहे, त्यामुळे तिथं कोणत्या भागामध्ये जातं, अंधेरी वेस्ट. ओके, and Patel Road, Mumbai 40001. Means I have written the address with PIN. ये PIN सहित तुम्ही ऍड्रेस लिहिणं अपेक्षित आहे. with name, तुमचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. After that you have to mention the date of your letter. दिनांक सुद्धा लिहिणं महत्वाचं आहे. This is the first step of your formal letter, address and date. Now look at the second step. What is the second step? Recipient's address. But you have to
understand, you have to remember, you have to keep one line एक ओळ सोडणं अपेक्षित आहे. कारण ब्लॉक लेटर मध्ये आपण प्रत्येक स्टेप नंतर एक ओळ सोडायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जर जास्त स्पेस, पण या ठिकाणी एकच ओळ सोडलेली आहे मी. नाउ लुक ॲट द दिस इज द डेसिग्नेशन ऑफ ऑफिस इन्चार्ज. कुणाला लिहायचं पत्र? ऑफिस इन्चार्ज. हु इज ऑफिस इन्चार्ज? गोवा टुरिझम डिपार्टमेंट, गोवा, पिन 403505. This is the second step of formal letter. Now look at the third step. एक ओळ सोडायची आहे. सेकंड स्टेप नंतर सुद्धा एक ओळ सोडायची आहे. आणि नाउ यू हॅव टू मेन्शन सब्जेक्ट आस्किंग परमिशन फॉर आवर स्कूल टूर टू गोवा. म्हणजे तुमच्या शाळेची सहल गोव्याला जाणार त्या परवानगी बाबत. नाउ यू हॅव टू कीप वन लाईन अगेन. पुन्हा एक ओळ सोडायची आहे. अँड मेन्शन युअर सॅल्युटेशन. या ठिकाणी सॅल्युटेशनचा उल्लेख करायचा आहे. मग यू कॅन राईट रिस्पेक्टेड सर or dear sir. तुम्ही दोन्ही पैकी काही लिहू शकता, respected sir or dear sir. After that you have to begin your letter. You have to keep one line and begin your letter. Now with the help of advertisement I have expressed I have written the letter. या ठिकाणी मी पत्र लिहिलेलं आहे in my own words, माझ्या भाषेत लिहिलेलं आहे. You can write in a different way also, but it is a formal letter. You should remember, you should know that how to write formal letter. Formal letter कसं लिहायचं आहे. तिथं आपण घरगुती पत्रासाठी इतर गोष्टीचा आपण विचारत बसणार नाही. हाऊ आर यू किंवा अनेक ज्या गोष्टी असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवात करतो. पण जनरली फॉर्मल लेटरचे काही फॉर्मॅट्स असतात, त्या पद्धतीनेच लिहिलं जातं. आता या ठिकाणी मी बघा सुरुवात केलेली आहे. आय एम गणेश पाटील फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल अंधेरी वेस्ट इन मुंबई. आता तुम्ही शाळेच्या वतीनं पत्र लिहिताय आणि तुम्हाला शाळेच्या ट्रिपसाठी परमिशन पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी माझं इंट्रोडक्शन कसं केलेलं बघा. सेल्फ इंट्रोडक्शन. आय एम गणेश पाटील फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल अंधेरी वेस्ट इन मुंबई. आवर स्कूल हॅज अरेंज 3 days ट्रिप टू गोवा इन द नेक्स्ट वीक. आमच्या शाळेची पुढच्या आठवड्यात 3 दिवसासाठी ट्रिप आयोजित केलेली आहे. As we all know that Goa is the most famous for its scenic beauty, temples, churches, and the beautiful sea beaches. आता हे सर्वांना माहितच आहे की गोवा हे एक नैसर्गिक सौंदर्यासाठी, मंदिरांसाठी, चर्चेसाठी आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी हे गोवा हे अतिशय प्रसिद्ध आहे. आता मी हे जे मुद्दे घेतलेले आहेत हे जाहिरातीमधून घेतलेले आहेत आणि तेच फक्त इथं मी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. इट इज नथिंग बट द लिव्हिंग पॅराडाईस ऑन द अर्थ. हे दुसरं तिसरं काही नसून एक भूतलावरील नंदनवन आहे असं म्हटलेलं आहे. सो वी ऑल आर व्हेरी इगर टू व्हिजिट गोवा. आणि म्हणूनच मला गोव्याला, आम्ही सर्व गोव्याला येण्यासाठी आतुर आहोत, आम्हाला भेट देऊ इच्छितो, अशा पद्धतीचं वाक्य केले. नाउ लुक ॲट द सेकंड पॅरेग्राफ. बट यू शुड रिमेंबर, यू हॅव टू कीप वन लाईन अगेन. पुन्हा एक ओळ सोडून द्यायचे आहे. अँड नाउ लुक ॲट द सेकंड पॅरेग्राफ. बट वी नीड सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फ्रॉम यू. पण काही महत्वाची माहिती आम्हाला हवी आहे. ॲज यू आर द ऑफिस इन्चार्ज ऑफ गोवा टुरिझम डिपार्टमेंट. तुम्ही गोवा टुरिझम डिपार्टमेंट इन्चार्ज म्हणून प्लीज प्रोव्हाइड अस द इन्फॉर्मेशन डिटेल सो ॲज टू मेक अवर ट्रिप कम्फर्टेबल. तुम्ही गोवा टुरिझम डिपार्टमेंटचे पर्यटन विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही आम्हाला खालील माहिती पुरवली तर आमची ट्रिप अतिशय सोयीस्कर होईल किंवा सुखद होईल. अँड व्हॉट आर दिस पॉइंट? द व्हेरियस टाइप्स ऑफ परमिशन टू व्हिजिट डिफरंट प्लेसेस इन गोवा. वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी परवानगी त्याची माहिती आम्हाला द्या. सेकंड, द चीपेस्ट अँड कम्फर्टेबल अकोमोडेशन. स्वस्त आणि आरामदायी राहण्याची ठिकाणं, म्हणजे हॉटेल्स असतील किंवा ज्या ठिकाणी राहण्याची सोय होते अशांची माहिती पुरवा. द बेस्ट क्वालिटी सी फूड. बेस्ट अँड क्वालिटी सी फूड, चांगला आणि दर्जेदार फिश किंवा सी फूड जे म्हणतो आपण त्याची माहिती सांगा. नेक्स्ट इज द गाईड फॅसिलिटी इज अवेलेबल. तुझं गाईड फॅसिलिटी असेल उपलब्ध त्याच्या बाबतीत आम्हाला माहिती द्या.
अदर शॉपिंग अट्रॅक्शन, तिथं शॉपिंग अट्रॅक्शन कोणते असतील त्याची माहिती तुम्ही देऊ शकताय. द नियरेस्ट बेस्ट प्लेसेस टू विजिट, आणि तुमच्यापासून म्हणजे जवळ असणारी बेस्ट प्लेसेस कोणते आहेत त्याच्याबद्दल माहिती द्या. अशा रीतीनं तुम्ही त्या ठिकाणी ह्या मुद्द्यांचा उल्लेख केल्यानंतर यू हॅव टू कीप वन लाईन अँड राईट द नेक्स्ट सेंटेन्स. दस आय रिक्वेस्ट यू to please guide me in this regard and give your permission for your school tour. आणि ही माहिती देऊन आम्हाला आमच्या शाळेच्या ट्रिपसाठी परवानगी द्यावी, अशा प्रकारचं आपण त्यांना पत्र लिहायचंय. आणि शेवटी ओळ सोडून लास्ट ह्या पत्राची जी ओळ आहे, आय होप युअर अर्ली रिप्लाय. मला आशा आहे तुम्ही लवकरच मला उत्तर कळवाल. आणि या ऑफिशियल पत्राची म्हणजे फॉर्मल लेटरचं शेवट हा थँक्यू न करावा. थँक्यू या ठिकाणी परत पुन्हा एक ओळ सोडलेली आहे आणि थँक्यू लिहिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची करायचं आहे युअर्स फेथफुली गणेश पाटील. युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. आता या ठिकाणी युअर्स फेथफुली म्हणलेलं आहे आणि त्याच्यानंतर कॉमा दिलेला आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण तुमचं ग्रामरचा जो मार्क आहे तो ह्या सर्व गोष्टीकडे बघूनच दिला जातो. पंक्च्युएशन मार्क, कॉमा, फुल स्टॉप हे सुद्धा त्या अतिशय महत्वाचं आहे. फॉर्मॅट मध्ये हे बघितलं जातं आणि अशा रीतीनं तुम्ही पत्र लिहू शकताय. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्वांना पत्र कसं लिहावं हे समजलं असेल. यू शुड understand the format of formal letter and how to write formal letter with the help of advertisement or whatever the given material. It may be a poster, it may be a board, or it may be a appealing advertisement. कदाचित जाहिरात असेल, पोस्टर असेल, तो कोणती गोष्ट दिलेली असेल त्याच्या मदतीनं कशा पद्धतीनं फॉर्मल लेटर लिहावं हे अतिशय विस्तृतपणे मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. I hope all of you have understood the formal letter writing. I hope you like this video. If you like this video, like, share and subscribe my channel. Thank you very much.